रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी। रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव बरवा, तो हा माधव माधव बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई,
कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई कुमाई हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि 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 जय जय राम जय 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 राम जय जय हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी आजनी ओहा विठ्ठल बरवा बरवा ओहा विठ्ठल बरवा सुखा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोड बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
रखुमा देवी वर हो पाप रखुमा देवी वर ओहा विठ्ठल बरवा बरवा ओहा माधव बरवा पाप रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे काय भूलला सी पतंगे 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 शरीर जायाचे ठेवण शरीर जायाचे शरीर जायाचे ठेवण शरीर जायाचे ठेवण धरिषे अभिलाष झले धरिषे अभिलाष झले अभिलाषी धने अभिलाषी धने धर्षी अभिलाषी धने धर्षी अभिलाषी धने नोहे तुझा हा परिवार हे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार हे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराशन भंगुर द्रव्यदाराशन भंगुर द्रव्यदाराशन भंगुर द्रव्यदाराशन भंगुर अंतकाळीचा सोयरा काळीचा सोयरा काळीचा सोयरा काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा तुका म्हणे विठुधरा कामने विठुधरा कामने विठुधरा कामने विठुधरा कामने विठुधरा शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे अभिलाष झेले धरसी अभिलाष झेले अभिलाष धने धरिसी अभिलाष अभिलाष धने धरिसी अभिलाष धने हरि ढोपार कुमाई ढोबार कुमार हरि ढोपार कुमाई हरि 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 ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई ढोपार कुमाई हरि 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 ढोपार कुमाई जय 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 ढोपार कुमाई हरि हरि ढोपार कुमाई ओ राम श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे
विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की भाई सब संतन की इकडचं पुरुष मंडळ जर इकडे आलं तर महिला मंडळाला इकडे सावलीला जागा होईल. माने साहेब इकडे या. महिला मंडळ जागा नसेल तर इकडे या. रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलास जनी नोहे तुझा हा परिवार ध्रुव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलास जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगाता दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
बसरे चरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याच्या या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर प्रिय तुकोबारा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भौतिकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सभा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मावपणाची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते या नाही. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी बापूसाहेबजी लाडबाजी माने यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने आजची ही सेवा आहे. त्यांचा संपूर्ण परिवार दोन्ही सुपुत्र श्रीमान अशोकरावजी बापूसाहेबजी माने चंद्रकांतराव बापूसाहेबजी माने त्यांची नातरुंड संपूर्ण परिवार या परिवाराच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी माधवरावजी मामा माने यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही पण आमचे जयवंत महाराज गणेश महाराज इकडं आमचे मोतीराम महाराज अण्णा भाऊ सगळ्यांच्या चरणी नारदाच्या गादीहून नतमस्तक होतो. विशेष म्हणजे मृदंगाचार्य ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले असे आमचे वैकुंठवासी अंगद महाराज यांचे सुपुत्र आमचे जिवलग मित्र मृदंग सम्राट आमचे कृष्णा महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर सिस्टीम आहे. पुढे या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल त्या चॅनलचे प्रमुख आमचे अजिंक्य नाना आहेत. या माने परिवाराचे आप्त इष्ट मित्र मंडळी आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही सर्वांना धन्यवाद. क्लिअर कर भैया क्लिअर कड खाण्याले बनवसून आलेले आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे गुंडू पाटील कदम पुन्हा आमचे भैया ज्ञानेश्वर भाऊ गोविंदराव सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीहून नतमस्तक होतून माझ्या अल्पशा शिवेला प्रारंभ करतो. विठाला हॅलो हला विठाला 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 अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायाने तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. उपदेश का करावा लागला याचं कारण आहे ज्याच्यासाठी भगवंताने अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आम्हाला दिला ज्याच्यासाठी या देहाची निर्मिती झाली ते न करता आम्ही प्रपंचामध्ये मग्न झालेलो आहोत. कारण जन्माला येताना प्रत्येक जीवानं आईच्या उदरामध्ये जगाच्या मालकाला वचन दिलं होतं एकदा याच्यातून बाहेर काढ. बाहेर पडल्यावर काय करीन
रात्री तुझं भजन करी. एक वेळा करी या दुःख वेगळे दुरिताचे जाळे हो उगवोनी आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा. रात्र दिवस तुझं भजन करीन हा नवस आईच्या उदरात प्रत्येक जीवानं केला होता. कमी करा बोलणं झालं. पण जन्माला आल्यानंतर स्वभाव आहे जीवाचा, जीव विसरून गेला. जीवाचा विसर नाही. बाहेर पडल्याबरोबर बैमान झालाय का? देवालाच म्हणू लागलं देवा कवा म्हणलो होतो कवा 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 कवा. प्रश्नार्थ चिन्हात रडत आहे महाराज. प्रश्न चिन्हात रडते लेकरू आहे का? कारण बाहेर पडल्यानंतर देवाचा त्याचा संवाद चालू होतो. देव त्याला विचारतो शिटी मारू देऊ नको. ए दादा म्हणले काय तू म्हणला होता ना काय भजन करीन कुठं आईच्या उदरात. ते म्हणतं देवा कवा कवा शिट्टी मारू देऊ नका कवा. हे मी सांगत नाही मला. गर्भपनमो हाथ जुड़ायो निकल गया बेईमान अब तुम कब सुमरोगे राम. ज्याच्यासाठी हा देह दिलाय देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा आहे का? अहो अरे हे या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही महाराज. एका श्वासाची किंमत होत नाही. असे दिवसाला ब्रह्मांडाच्या मालकानं राजू दादा आम्हाला 21,600 श्वास मोफत दिलेत. मोफत. नाहीतर एका एका श्वासाची किंमत कोरोनाच्या काळात आम्हाला करता आली नाही महाराज. अहो 50-50 लाख रुपये घालून काही माणसं दगावली, हाताला लागली नाही. श्वास मिळाला नाही, श्वास मिळाला नाही म्हणून माणसं गेले कोरोनामध्ये. असे देवानं आम्हाला दिवसाला 21,600 श्वास दिलेत. हे मी सांगत नाही. बसल्यानंतर हो मिनिटाला 18 श्वास होतात आमचे. बसल्यानंतर 12 शांत असते. बैठे 12 चलता 18 सोते जावे 24 मध्य मांस मैथुन में श्वास जात है 30 आहे का? ही श्वासाची लेवल आहे हो. म्हणून एका एका श्वासाची किंमत करता आली नाही. अरे 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा सगळं गाईनं गोटा भरलेला मुलं सुना नातरुंड वैभव असताना म्हातारं गेलं. म्हातारं जायच्या आधी म्हातारी म्हणू लागली अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं इकडचं हे पुतण्याच्या नावानं करून द्या त्याला काहीच नाही. आता कसं होईल गेल्या. म्हातारं म्हणला म्हातारी अजून मेलो नाही म्हणला. आण गावातले चांगले चांगले माणसं बोलून गावातले माणसं बोलून आणले पुतण्याच्या नावानं तिकडचं करायचं ठरलं बरं का ते. तिकडचं म्हणजे कळालं ना तुम्हाला बंडू पाटील. पुतण्याच्या नावानं सगळं करायचं ठरलं. सगळं वाचून झालं आणि त्या पत्रावरती सहीसाठी म्हाताऱ्याच्या हातात पेन दिली. तो म्हातारा पेन हातात घेऊन हो वाचत वाचत बिना सहीचा मेला आहे का? सही न करता मेला. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे 100 एकर मधलं किती एकर विकलं म्हणजे म्हातारं सही पुरतं पुन्हा उठणार आहे? उठल का? म्हणून नरदेहाच्या एका श्वासाची किंमत एका बाजूला आहे आणि त्रैलोक्याचं वैभव एका बाजूला आहे. तरी सुद्धा या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही. पण अति परिचयामुळं आम्हाला याचं महत्त्व कळत नाही. नाही तर स्वर्गातल्या देवानं या देहाची इच्छा करावी महाराज. स्वर्गातल्या देवानं या देहाची इच्छा करावी. हा नाशिवंत देह असताना सुद्धा. बरं तिथलं जर वर्णन बघितलं तर तिथं काय कमी महाराज. स्वर्गामधलं वर्णन आहे अमरावती सिंहासन आहे. बसायला साधन आहे महाराज. ऐरावतासारखं वाहन आहे दादा. हो आपल्यासारख्या सडका नाही. धॅकताड हिडनांग त्याकताड हिडनांग आहे का? आपल्या सडका म्हणजे बाबूराव महाराज हो माणूस. इथून पहिलं कसं होतं गंगाखेडला जायला रस्ता 2 दिवस माणूस आजारी पडायचं एसटीने गेल्यावर. गंगाखेड ते परभणी माणूस जाऊन आला ना 3 दिवस झोपायचं माणूस. अशी रस्ते होते आहे का? तशी तिथं तशी रस्ते नाहीत. चिंतामणीच्या सडका आहेत. भट भडजीनो घोडो
बट भटजिनो घोड़ो घोड़ो को खानो घनो चलनो थोडो एक मारो छोडो नीचे भटजी ऊपर घोडो आहे का अशी घोडी आमची आहे का तरी मला घोड्याचं वर्णन करताय का हो अरे उर्वशी तिलोत्तमा रंबा मेनका अप्सरा आहेत नाचायला बरं प्यायला काही साधन आहे प्यायला अमृत आहे अमृत अमृत प्यायला आहे बसायला सिंहासन आहे चिंतामणीच्या सडका आहेत कल्पतरूचे बगीचे आहेत पुन्हा कामधनुची खिल्लार आहेत महाराज एवढं वैभव असताना सुद्धा मग तिथल्या देवांनी इथल्या देहाची अपेक्षा का करावी बरं अपेक्षा केली नाही का पुरावा आहे महाराज स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मामा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये का धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दादा इकडे विठ्ठल अरे तिथलं आणि इथलं जर निरीक्षण केलं तर इथल्यापेक्षा कितीतरी पट्टी सुविधा तिथं आहे मग का या देहाची अपेक्षा केली याचं कारण आहे पुढचे सर्व जन्म संपवण्याची ताकद मनुष्य जन्मात आहे महाराज बाकी जन्मामध्ये नाही आणि हे ज्ञान नाही कुठे आहे का म्हणून स्वर्गातल्या देवाने तुझं सुद्धा या देहाची अपेक्षा करावी एवढा श्रेष्ठ नरदेह आहे पण अति परिचय झाला म्हणून आम्हाला याचं महत्व कळलं नाही का अति परिचय झाला म्हणून पंच विषयामध्ये गुंतलेल्या प्रत्येक जीवाला तुकोबरे उपदेश करतात कारण एका विषयाने एकाचा नाश झालेला आहे शब्द येतो मृगबिंदीला गजपते स्पर्शे सुखे भावीला रूपे जान भुंगे तसा गंधित संतोषाला मी नाही रस सेविता मधुरही प्राणापे पावे बळे अहो पाचाही विषयाची सेविती त्याची गती ना टळे आहे का मीन म्हणजे मासा गोविंदराव मीन म्हणजे मासा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे रस विषयाने माशाचा नाश झालेला आहे जास्त कडक झाले का रस विषयाने माशाचा नाश आहे आता काय तेवढं काय राहिलं नाही मासे पकडण्याचं कारण पाणीच राहिलं नाही आता माझ्या बंडू पाटलाला माहित आहे मासे पकडणारे लोक पहिल्या काळात दोन प्रकार मासे पकडायचे एक जाळं टाकून आणि दुसरं हा पाटील बोला की सगळं माहित असते पण ते काय काय म्हणा हुक म्हणा का आमिष लावायचं आमिष आहे का आणि ते आमिष गळानी मासे पकडायचे त्याला आमिष लावा लागायचं आणि ते आमिष घरी राहिलं महाराज विसरलं विचार केला म्हणजे घरात एवढ्या उन्हातानामध्ये 2-3 किलोमीटर येणं जाणं म्हणजे एवढ्या घामा करत व्हायचं धापा टाकत जायचं म्हणजे हुशार माणूस होता तो हुशार आहे का त्याने विचार केला घरी जाण्यापेक्षा इथंच युक्ती लढवावी काय करावं म्हणून त्यानं त्या नदीच्या काठची वलसर जमीन उकरली जमीन उकरल्याबरोबर जमिनीतून 10-15 इंचाची अशोक मामा ते दौणे निघाले दौणेच म्हणत ना तुम्ही दौणे निघाले त्यानं विचार केला आता एवढा मोठा दौणा एका माशाला लावायचं म्हणजे केवढं मोठं नुकसान होणार आहे आपलं म्हणून त्यानं एका दौण्याचे 2 दौणे केले किती केले एकाचे 2 तुकडे केले अर्धा तुकडा गळ्याला लावला बाबूराव मामा आणि तो अर्धा जिवंत दौना गळ्याला लावला आणि गळ पाण्यात फेकला पाण्यात फेकल्याबरोबर तो दौना गिळायला मासा आला मासा येऊ लागला धावतच मासा आला महाराज अरे जसा मासा यायला लागला तसा तो अर्धा जिवंत दौना हात जोडून विनंती करून त्या माशाला धोक्याचे इशारे देऊ लागला ए दादा येऊ नको रे येऊ नको तू माझ्यासाठी आलास पण ऐक ना मी तुझ्यासाठी अर्धा झालोय तू जर माझ्यासाठी आला तर तू अर्धाही राहणार नाही वर बसलेलं तुला काही ठेवणार नाही ते विनंती करू लागलं तळमळीने सांगू लागलं काय म्हणू लागलं ते कृष्णा महाराज हो मत आव मेरे लिए मैं आधा हुआ हूँ तेरे लिए अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए कितीही तळमळीनं सांगून मासा ऐकला नाही परिणाम भोगावा लागला फुटोनिया घसा मृत्यू पावे मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे
फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाचा मिस गळपण पाहता, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा, बेस कमी करा बेस. फुटोनिया घसा मरण पावे. कितीही तळमळीनं सांगून मासा ऐकला नाही, परिणाम मरावं लागलं. मी काय सांगतो, रस विषयाने माशाचा नाश झाला, स्पर्श विषयाने हत्तीचा नाश झाला, गंध विषयाने भुंग्याचा नाश झाला आणि शब्द विषयाने हरणाचा नाश झाला. आता हरिण पकडणं राहिलं नाही आणि पकडणं तेवढं सोपंही राहिलं नाही. पूर्वीच्या काळी हरिण पकडणारे पारधी लोक, पारधीच ना, पारधी लोक हरिण पकडताना सुंदर वाद्य वाजवायचे. त्या वाद्याला बीन म्हणायचं. बीन माऊली काय म्हणायचं? सुंदर वाद्य वाजवायचे. आणि तो हरिण असा प्राणी आहे, एवढा नादप्रिय, एवढा नादप्रिय, त्याच्या कानावर त्या सुंदर स्वर गेले. स्वर जसा कानावर स्वर पडला तसं सर्वांगाचे कान करून तो हरिण दातामध्ये गवताची काडी धरून तसाच कान टोकारून ते स्वर ऐकायचा. एवढं मग्न व्हायचा, सर्व देहभान विसरायचा. मग्न अवस्थेतल्या हरणाला दुसरा पारधी बाण मारायचा. बाण लागल्यानंतर ते हरिण जमिनीवर पडायचं, तरपडायचं आहे का. तरपडणारं हरिण जवळ आलेल्या पारद्याला विनंती करायचं आहे का, काय म्हणायचं? अब क्या देखत पारधी पूरा लगा दिया घाव, ओ जब लग सांस शरीर में तब लग बंसी बजाव, तब लग बंसी बजाव. अरे रक्तभंबाळ अवस्थेतल्या तरपडणारे हरिण पण त्या पारद्याला विनंती करू लागलं, पारधी दादा, अरे मी आता मरतोय रे, मरतो, पण माझी विनंती आहे, ज्याच्यामुळं माझं मरण आलंय ते तुझं वाद्य शेवटचा श्वास असेपर्यंत वाजवायला विसरू नको. हे हरिण त्या पारद्याला तरपडत असणारा सांगतंय का. पण मरत असताना सुद्धा जसा बाप मुलाला मृत्यूपत्र लिहून देतो तसं ते हरिण त्या पारद्याला सांगतं, पारधी दादा, पण मी जातोय ना, पण गेल्यानंतर हे माझं मुंडकं तुझ्या घराला लाव, घराची शोभा वाढेल, माझं शरीराचं कातडं घरी घेऊन जा, माझं मांस लेकरा बाळाला खाऊ घाल, आणि हे रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ या कातड्यावर बसून तुझं हे सुंदर वाद्य रोज वाजवायला विसरू नको. ते हरिण मरताना सुद्धा त्या पारद्याला हे सांगतं. म्हणजे ना हरिण किती नादप्रिय प्राणी आहे आपल्याला याच्यावरून कळत आहे का. नादे लुब्ध झाला मृग, इको द्या, देह विसरला अंग, देह विसरला अंग. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, देह मी सांगत नाही, शब्द येतो मृगबिंदीला. शब्द विषयाने हरणाचा नाश झाला, हरणाचा
स्पर्श विषयाने हत्तीचा, हत्ती काय एवढा सोपा प्राणी नाही महाराज. हत्ती पकडणं एवढं सोपं आहे का? शेळीचं पिलू पकडलं एवढं होय? शेळीचं पिलू महाराज धरलं टंगडं तिकडे घेऊन गेलो दूध काढायला, एवढं सोपं आहे का नाही राव? हत्ती पकडणं म्हणजे हत्ती पकडण्यासाठी जंगलामध्ये हत्ती बसल एवढा आधी खड्डा करावं लागतंय. काय करावं लागतंय? हा बोला, काय करावं लागतं? हा ते म्हणाले आम्ही हाती पकडणारे लोक आहेत का? हत्ती त्याच्यामध्ये पुन्हा वर लाकडं टाकायची, लाकडं वाळलेली, त्याच्यावर पाला पाचोळा टाकायचा, त्याच्यावर पुन्हा कागदाची हत्तीन तयार करायची, त्याला काळ फासवायचं, उभी हत्तीन तयार करायची. आणि हत्तीन तयार झाल्यानंतर तो मधोन्मत्त झालेला हत्ती हत्तीन समजून तिथं यायचा. आणि तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर लाकडं मोडायचे, खाली पडायचा, पडल्यानंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याला बिना अन्ना पाण्याचा काही दिवस ठेवायचा. मग क्रूज झाल्यानंतर, व्याकुळ झाल्यानंतर जेसीबी आणून त्याला बाहेर काढायचं. आणि त्याच्याच कडून पुन्हा सर्कसमध्ये नाही ते काम करून कशामुळं गेलंय? कशामुळे गेलं? ए पाटील बोला. स्पर्श विषयाने हत्तीचा नाश आहे महाराज. गंध विषयाने भुंगा गेला, भुंगा. अरे लाकडं कोरायला लागल्यानंतर मोठी मोठी लाकडं कोरतो बाबूराव, तो मोठी मोठी लाकडं कोरतो महेशराव. कोण? भुंगा. मोठी मोठी लाकडं कोरतो कोरायला लागल्यानंतर, पण कमळासारख्या फुलामध्ये गुंततो. त्या कमळाचे दोन प्रकारात, एक सूर्य विकासिनी, एक चंद्र विकासिनी. सूर्य विकासिनी कमळामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा आत गेला, दिवसभर मकरंद सेवन केलं. हो, सूर्यास्त झाला, कमळ मिटलं. कमळ मिटल्यानंतर आतला भुंगा विचार करू लागला, आता कमळ मिटले, बाहेर कसं पडावं विचार करू लागला. म्हणला जाऊ द्या, रात्र काय 24 तासाची थोडीच आहे, रात्र किती तासाची आहे? 12 तासाची आहे. सकाळी पुन्हा सूर्योदय होईल, पुन्हा हे कमळ विकसित होईल, पुन्हा मी बाहेर पडेल, असा विचार करू लागला. जाईल रात्र मग होईल सुप्रभात, कोशांतरी आली असे जव चिंतित पाहे, विध्वंसिले कलीवरे नयनीच पाय. आहे का? हा रात्रभर विचार करू लागला. पण त्याच रात्री 12ला हत्तीचा कळप आला. त्या हत्तीतल्या एका हत्तीचा पाय त्या कमळावर पडला आणि त्या कमळाचा भुंग्या सहित चुराडा झाला. हो, पण तो भुंगा कमळ चिरून बाहेर आला नाही. ताकद नाही का त्याच्यात? लाकडं कोरतय ना मोठी मोठी, पण का अडकला? गंध विषयाने भुंग्याचा नाश झाला. गंध विषयाने. ऐका, म्हणून शब्द येतो मृगबिंदीला. रूप पतंग नावाचा किडा गेला रूप विषयाने. म्हणून संतांनी सांगितलं, दादा या पंच विषयाच्या माग लागू नका. आजपर्यंत जे जे पंच विषयाच्या माग लागले ते जाग्यावर गेले. आहे का? याची गती ना टळी. आली मृग मीन गज जलत एक यांच, तुलसी उनकी कोण गती, जिनकी पिचे पाच. आहे का? म्हणून ज्याच्यासाठी हे दिलंय ते करायचंय. बरं, ज्याच्यासाठी तुम्ही इथं आला ते नाही केलं तर तुमचं येणं फुकट गेलं का नाही? आता हे सगळी मंडळी दुरून दुरून आलेत, हे अंबाजोगाईवरून आलेत महाराज. अंबाजोगाईवरून इथं आलेत. कशासाठी आलेत? कशासाठी आलेत? हे अंबाजोगाईवरून आलेत माधवरावजी. हे आमच्या खानापूरून आले भाऊ, पुन्हा आमचे दादा आले तिकून. बरं, एवढा वेळ काढून आता जायला त्यांना 4 वाजतात. बंडू पाटील, तुम्ही इथं आलात कशासाठी आलात? हो म्हणा की लवकर. कीर्तन ऐकण्यासाठी आले ना. कीर्तन न ऐकत पिढ्या फुकून गेले. कीर्तन ऐकलंच नाही, पिढ्या फुकल्याने गेले निघून. मग काही नाही विचारलं कुठे गेलते, म्हणले खंडाळीला. काय होतं म्हणले कीर्तन. ऐकलं का? नाही. गेलता कशाला? बरोबर आहे का? मग ज्याच्यासाठी आलो ते केलं तर येणं सार्थक आहे का नाही महाराज? हे जर कळत नसेल तुम्हाला तर श्रीमंत घरचा जावाई महाराज, श्रीमंत घरचा जावाई. इथले सगळे जावाई श्रीमंतच आहेत महाराज, एकही गरीब नाही. हो, श्रीमंत घरचा जावाई अमेरिकेला होता. अमेरिकेला सोळंकी डॉक्टर साहेब अमेरिकेला जावाई. 10 वर्ष झाले लग्नाला. 10 वर्षामध्ये जावायानं कधी सासरवाडीचं तोंडच बघितलं नाही. बरं, जावाई सर्वात आवडीचा विषय कुणाचा? कुणाचा? सासरवाडीचा आहे बाबा, पण कुणाचा? सासूबाईचा. परिस्थिती कशी असो महाराज, बिचारीची बिकट परिस्थिती असो, हो, नाकाचा मोती ठेवी गहाणन राखी जावयाचा मान. हो, जावाई दिसल्याबरोबर सासू नाचतीच महाराज. हा,
घालीन लोटांगण वंदिनी चरण डोळ्यानं पायीन जावायाला कुणाला जावायाला मी जावाई झालो मग मला कळायले आता आवडीचा जावाई विषय महाराज पांडुरंगच वाटतो तिला सासरवडीला आल्यानंतर 10 वर्षामध्ये जावयानं सासरवडीचं तोंड बघितलं नव्हतं पण दरवर्षी सासून फोन करावा उन्हाळ्यामध्ये हो जावाई बापू काय मामी अहो यंदा आंबे चांगले आलेत पाणी घातल्यामुळे 1 महिन्यानं आधी आलेत किती महिन्यानं भाऊ 1 महिन्यानं आधी आंबे आलेत म्हणले एकदा आंबरसाला या जावयानं सांगावं आयएमबीजी 10 वर्ष गेले आयएमबीजी मध्ये महाराज सासू वैतागली सासूबाईने सांगितलं मग मेल्या येता काय यंदा तरी या जावई म्हणला तसं काही येणं होत नाही म्हणला पण आमच्या राजूदादाच्या घरी कार्यक्रम आहे म्हणला उद्या परवा 25 तारखेला उद्याच कीर्तन आहे मला रोहिदास महाराजाचं आणि दादानं मला सांगितलं होतं आईच्या कार्यक्रमाला जाणं झालं नाही म्हणलं पण उद्या तिथं मी जाणार आहे वेळ फार कमी म्हणले विमानाने येणार आहे 1 तासासाठी वेळ आहे म्हणले माझ्याकडे तिथं अर्धा तास आणि तुमच्याकडे अर्धा तास अर्ध्या तासामध्ये काय करायचं ते करा पाहुणचार सासूला आनंद वाटला 10 वर्षानं जावा येणार आहे अमेरिकेचा हेलिकॉप्टरने येणार पुन्हा सासून मुलीला फोन केला मुलीला विचारलं म्हणजे तायडे जावयाला काय काय आवडतंय सांग तिनं मेनू सांगितला सगळा जसा मेनू तयार करायचा तसे तिनं आचारी बोलवले स्पेशल हो खिचडीचा आचारी वेगळाच भज्याचा आचारी वेगळाच हो गुलाबजामचा आचारी वेगळाच बालुशाहीचा आचारी वेगळाच हो बासुंदीचा आचारी वेगळाच हो लोणचाचा आचारी वेगळाच तोंडाला पाणी येऊ देऊ नका मी अजून सांगणारे भरपूर आहे का हे आचारी बोलवले महाराज केळीचे पानं रांगोळ्या काढल्या अगरबत्त्या लावल्या बरं एकटा जावाई कसा जीव घालावा एवढा मोठा जावाई आणि एकटा जीव घालावा का मग गावातले 25 बोलवले जेवायला चांगले कांजीच्या कपड्यावाले कडक कपड्यावाले 25 जेवायला बसवले अर्ध्या तासासाठी जावा येणार होता एवढ्यासाठी एवढा खटाटोप जावयाला आल्याबरोबर गाडी कोणी घेऊन जायची कोणत्या गाडीत बसून आणायचा आल्यानंतर पाणी पाय धुवायला कोणी द्यायचं टावेल पाय पुसायला कोणी द्यायचं सगळं ठरलं होतं सासूबाईनं एवढा खटाटोप केलता 1 महिना गेला होता सासूबाईच्या तयारी करण्यामध्ये बरं वेळ कमी असल्यामुळे गावातले ते कांजीचे कपडेवाले महाराज 1 तासानं आधीच बोलवले होते जेवायला किती तासानं किती वाजता येणार होता जावाई किती वाजता येणार होता विसरले काय 11ला किती वाजता 12ला येणार बघ असू दे 12ला 12 वाजता जावई बापू येणार होते बाकीचे 11लाच बोलवले जेवायला थाट होता महाराज बसायला पाठ पाटीला पाठ ताटाला पाठ डेरीला नाही असं पाट बसलेले होते पाटावर ताट होतं महाराज ताटही तेवढंच होतं महाराज चांदीचं ताट होतं वाटी चांदीची फुलपात्र चांदीचं घम 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 त्या ताटाला सोबत असे पदार्थ श्रीखंड बालुशाही गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी लोणचं पापड शेंगदाणे सगळं जेवायला होतं आहे का हो असा लाल रस होता केसरी आंब्याचा हो तूप टाकून आहे का वाटीभर तूप टाकलं होतं आमच्या माझं रावणं दुसऱ्याचं वाटीवर तूप आहे का गरम पूर्णाची पोळी रसन हे असं दिसायला लागलाय का हे 11लाच बोलवले ते 25 जण गावातले VIP कपड्यावाले आहे का यांनी त्या ताटातले पदार्थ बघितले वळ जीभ करायला लागली यांची यांना वाटायचं कधी बोला पुंडलिका होतं आणि कधी सुरू होतंय की पण जावा यायचा होता किती वाजता 12ला 11ला बसवले हे ताटावर सगळे 1 ताट तयार केलं होतं 1 ताट रिकामं बाकी सगळे बसले सगळे वाट बघायला लागले जावयाची आता येतील 12 झाले 11:30 झाले 11:45 झाले 11:55 झाले 11:49 घरातला फोन वाजला दुसऱ्या बेलला सासू पळतच गेली सासून फोन उचलला आणि फोन उचलून सासू म्हणू लागली हॅलो सासूचा आवाज आहे माझा नाही कोण जावाई बापू का म्हणले हो मामी कुठं आलात का ढाळे गावावर जावई म्हणला मी अमेरिकेत आहे कुठं आहे अमेरिकेत धक्काच बसला सासूला आणि येणार होतात की निघालो होतो म्हणला पण निघता मोठ्या साहेबांना महत्वाची मीटिंग आहे म्हणून बोलून घेतलाय का एवढ्या वेळेला मामी माफ करा म्हणला सासून लाल डोळे केले फोनच आदळला फोनचे 2 तुकडे केले महाराज राग सासू महेशराव पदर खाऊनच आली बाहेर कुठं पंक्तीत आली पंक्तीत हे 25 जण कांदीच्या कपड्यावाले बसले होते लाल डोळे केले सासूबाईंना अशोकरावजी पंक्तीत आली पंक्तीतल्या सगळ्यांना विजेसारखे कडलाली सांगितलं घ्या खाऊन तुमच्यासाठीच केलं होतं त्याच्यामध्ये आमचे बोंडू पाटला सगळे 10-5 बसलेले होते ते म्हणले तू काळजी करू नको चौथला म्हणले ताटातल्या लोणचाची साल सुद्धा ठेवणार नाहीत आज बघ
आणि अक्षरशः इमानदारीनं ताटात काही शिल्लक ठेवलं नाही महाराज. अरे लोणचं सुद्धा चाटून पुसून खाऊन टाकलं, ताटात काहीच शिल्लक ठेवलं नाही. मीठ राहिल्यानं तूप जास्त झाल्यामुळं घासून काढलाय का? ताटात काही शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा सासूचा चेहरा उतरला आणि सासू म्हणू लागली स्वयंपाक वाया गेला. गेला का वाया? वाया गेला का? स्वयंपाक वाया गेला? स्वयंपाक वाया गेला नाही तर सासू असा का आरोप करते? सासू म्हणायला लागली स्वयंपाक वाया गेला का? स्वयंपाक वाया गेला जरा विचार करा. अरे ज्याच्यासाठी केला होता तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसा हा देह भगवंतानी तुम्हा आम्हाला ज्याच्यासाठी दिला ते नाही केलं, फुकट गेला. नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तू मासी बाजारे विठ्ठला, सांगतो तू मासी तू मासी बाजारे विठ्ठला. सांगतो तू मासी भजारे विठ्ठला, सांगतो तू मासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. करता बरोबरी दुरावते दुरी, करता बरोबरी दुरावते दुरी. नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, करता बरोबरी दुरावते दुरी, करता बरोबरी दुरावते तरी गेला जन्म वाया. म्हणून ज्याच्यासाठी हा देह दिलाय ते करायचंय काय? कमलमुख राम भजन को दिया. पण खाया पिया सुखदेश खोया लाख जमाना खोया का? म्हणून विसर पडला, म्हणून वेळोवेळी उपदेश करावा लागला, म्हणून उपदेश केलाय. पंच विषयाच्या मागे लागू नका, ज्याच्यासाठी देह दिलाय ते करा. म्हणून अभंगामधला पहिला शब्द आहे रंगी रंगे रे. रंगायचंय कुणाच्या रंगात? पुढचा शब्द आहे श्री. रंगे श्री म्हणजे लक्ष्मी आणि पुढे शब्द आहे रंगी म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगायचंय. तुम्हा आम्हाला सगळ्यालाच माहित आहे लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली, कुणाच्या रंगात रंगली? बरं, लक्ष्मी एवढं सौंदर्य संपन्न जगात काहीच नव्हतं महाराज. लक्ष्मी एवढी सौंदर्य संपन्न होती, मोठे मोठे जपी तपी संत सुद्धा पागल झाले बघून लक्ष्मीकडे. तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या काठची लाईन आहे आणि तुम्ही सध्या रोज कोणत्या ना कोणत्या मंगलाष्टक मंगल कार्याला गेल्या होते ऐकायलात, रोज ऐकायला, तर तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्या दुकानं चालले आहेत चांगली. तुमच्या लक्षात राहिलं असं तर आमच्या दुकानं बंद पडली असते माने साहेब. आता तुम्ही कीर्तन झाल्यानंतर एखाद्याला विचार अभंग कोणता होता ते म्हणते काय मेळ लागणार आम्हाला. तुमच्या लक्षात राहत नाही म्हणते एका अभंग आमचे रोज 3 कीर्तन व्हायले. तर गावं बदलून आहेत फक्त, अभंग कीर्तन अभंग तेच आहेत दादा, गावं बदलून आहेत फक्त. आहे का? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. ही 14 रत्न बाहेर पडले समुद्रातून. 14 रत्न महाराज
म्हणून समुद्राला रत्नाकर म्हटलंय. जगाला रत्न पुरवले म्हणून नाव पडलं रत्नाकर. समुद्राचं नाव आहे आणि त्या समुद्रातून हे रत्न बाहेर पडलं. तिचं नाव लक्ष्मी. जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी समुद्रातून बाहेर पडली. समुद्राच्या काठावर भरपूर मोठी लाईन होती. बरं, दोन्ही बाजू होत्या महाराज, दोन्ही गट होते. हो, सत्ताधारी होते आणि विरोधी पक्ष सुद्धा होते. तिथं विरोधी पक्षातले कोण होते माऊली? दानव. आणि सत्ताधारी देवेंद्र. आता कोण आहे सध्या? तेच आहे ना, देवाचा इंद्र, म्हणजे देवाचा राजा ते होता तिथं समुद्र मंथन करता वेळेस अशोकरावजी. आणि दोन्ही बाजू जपी तपी संन्याशी सुद्धा होते महाराज. ह्या लाईनच्या लाईन लागली होती समुद्राच्या काठावर. लक्ष्मी त्या लाईन मधून निघाली. लक्ष्मीच्या हातामध्ये असा मस्तपैकी अशोकरावजीने आणलेला असा मोठा हार होता. तिने हार हातात घेतला, लाईन मधून निघाली. लाईन मधले सगळे लक्ष्मीकडे बघायचे. सगळ्यांना वाटायचं ही लक्ष्मी आपल्याला मिळावी म्हणून लाईन मधले ती जवळ आली. बळच मुंडक खाली करायची आहे का? बळच माना खाली करायची. आता बळच माना खाली केल्यानं ती गाळ्यात हार घालील का? सध्या बरेच माणसं बळच लग्नाला हो तयार आहेत पण बायकाच भेटणार. भेटायलात का? होय माऊली, तुमचं झाले का लग्न? बरं आहे मग. आता सगळ्यात अवघड गोष्ट ही झाली, बायकाच मिळणार महाराज. लय अवघड झाले. काय होईल भविष्यात काही सांगता येत नाही महाराज. भविष्य लय अवघड आहे सध्या. ज्यांचे झाले ते भाग्यवान आहेत बरं का म्हणून. हा हा अर्जुनराव, तुमचं अवघड आहे. लग्न होईपर्यंत तरी आमच्याकडे या, इकडं लग्न झाल्यावर तिकडं जा. आता अवघड आहे. हे बघा, योग्य त्याच्या मागं लागायची गरज नाही. आम्ही योग्य त्याच्या मागं लागतो महाराज. यालाच कसं हे भेटायला लागलं, हेच कसं पुढे पळायला लागलं, हे आम्ही रोज आतून तुटत असतो, आतून जळत असतो. काही जनावर आहे का? अरे पण दादा, योग्य त्याच्या मागं लागायचं नसतं, आपण योग्य व्हायचं असतं. आपण योग्य झाल्यानंतर योग्यता तुमचा शोध घेत तुमच्या मागं मागं लागत असते. आहे का? म्हणून आधी योग्य व्हायचं. योग्यता आमच्या मागं लागत असते. आपण योग्य त्याच्या मागं लागलो ना, योग्यता आमच्यापासून 2-2 किलोमीटर पुढे पळत असते. आहे का? म्हणून योग्य व्हायचं, योग्य बळच मुंडके खाली घालायचे. आहे का? पहिल्यांदा लक्ष्मीने बघितलं देवाचा राजा आहे, स्वर्ग ताब्यात, याला माळ घालावी, याला पती करावं. पण गळ्यात माळ घालता घालता कळालं हे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा मरतय. मोतीराम महाराज किती वेळा मरतय? देहाचे पुरंदर 14 जाती महाराज. विचार केला लक्ष्मीने, याला कुंकू हो माळ घालून किती वेळा कुंकू पुसत बसू म्हणली. कॅन्सल केलं. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा महान पराक्रमी परशुराम होता गळ्यात माळ घालणार. पण लक्षात आलं यानं याच्या बापाचं ऐकून काय पराक्रम केला? बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडलं. मग जो बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडतो, घरात कमी जास्त झाल्यावर बायको जिवंत ठेवतो का? बायको जिवंत ठेवतो का? लटलट कापायला लागली. कशाला? म्हणजे हातानं पायावर धोंडा. कॅन्सल केलं. महादेव बडादेव सब देऊन का बाबा, पण विचार केलायचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, अंगात व्यवस्थित कपडा नाही. बरं, हे जिथं राहत आहे तिथं खंडाळीतली माणसं विनाकारण गर्दी करत. कुठं राहते ह्या बाबा? त्या गोनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र करी हो, स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्या गोनी कैलास सर्व ही संपत्ती हो. म्हणून भगवान शंकराचे मंदिर अब्जामध्ये रुपये खर्च करून असतील, पण त्या मंदिरामध्ये लिंग प्रतिमा आहे, पिंड आहे, मूर्ती कुठंच नाही. मूर्ती फक्त स्मशानभूमीत असते, कारण त्याचं वास्तव्य तिथं आहे. म्हणून लक्ष्मीने कॅन्सल केलं. ब्रह्मदेव होता, सृष्टी निर्माता होता, काय कमी नव्हतं महाराज. माळ घालणार. विचार केला याला कोणतीच सुट्टी नसती, 1 तासाची सुद्धा सुट्टी नाही याला, कारण रात्रंदिवसाचं काम चालू आहे. कोणतं कोणतं कोणतं? कारखान्याचा मालक आहे, डायरेक्टर आहे ते. भाऊ कोण? ए भाऊ काय बोला?
कारखान्याचा डायरेक्टर महाराज, मालक आहे तो, चेअरमन आहे, रात्रंदिवस काम चालू आहे त्याचं. कोणतं? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, अखंड घडवितो मडके रे, जातीवंत कुंभार आहे. कुलाल हाडाचा म्हणजे जातीवंत कुंभार आहे. फरक एवढाच आहे, हा कुंभार मातीचे मडके घडवतो आणि ब्रह्मदेव तुमच्या आमच्यासारखे मडके घडवतोय का? हे तुम्ही आम्ही त्याच्या कारखान्यातला माल आहे. हो बघा, काय चतुरानं नाही, त्याचे नावही चतुरानं नाही. एका सारखं एकूण हे काय तर बघा बरं, सारखं काहीतरी का? एक ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती. वाह, भिन्न पाही प्रकृती, भिन्न पाही प्रकृती. एक ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती. भिन्न पाही प्रकृती, भिन्न पाही प्रकृती. हरी एक ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती, भिन्न पाही प्रकृती. एक ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती, भिन्न पाही प्रकृती. भिन्न पाही प्रकृती. अरे एवढे माझ्या समोर बसलेत, एवढे बघा, एकाचं नाक तरी सारखं आहे का बघा? हा, डोळ्याहून कळते, डोळ्याहून हे डोळा कुणाचा आहे तर. म्हणून ते बँकेत गेल्यानंतर फोटो काढताना आधी डोळे डोळे, पुन्हा हे काय हे हाताचा ठसा ठस्यावले, हाताच्या अंगठ्यातल्या रेषा सुद्धा सारख्या नाहीत महाराज. रेखी असती तर तुमच्या खात्यावले मला घेता आली असती. एवढं डोकं लावलंय कुण? सामान्य आहे का तो ब्रह्मदेव? किती ताकद आहे त्याच्यामध्ये, एवढी मोठी सत्ता आहे महाराज. एक अंगठा सारखा दिला असता, माझा अंगठा राजूदादा सारखा दिला असता, मी राजूदादाचं खरं नावचं करून घेतलं असतं महाराज. आणि सारखं नाही का, एवढा चतुरानं नाही, पण विचार केला याला सुट्टी नाही. मैत्रिणी सोबत जायचे पार्लरला, मला तरी हे जाऊ देत नाही. तिथलं सांगलो बा बरं, ह्याला दीपावळीची सुट्टी नाही, दसऱ्याची सुट्टी नाही, रमजानची सुट्टी नाही. कोणती सुट्टी नाही? विचार केला, कॅन्सल केलं त्याला. पुढं कोपऱ्यामध्ये जगाचा मालक होता, ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाद्य धरिले, सत्ता मात्रे आपुल्या, विश्वाचा जनिता, विश्वाला निर्माण करणारा, जगाचा मालक. अरे प्रतिसृष्टी निर्माण केली असेल, सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव ज्याने पैदा केला तो जगाचा मालक होता. त्या जगाच्या मालकाचं सौंदर्य बघितलं लक्ष्मीनं, एवढी सौंदर्य संपन्न असणारी लक्ष्मी, पण देवाकडे बघितल्यानंतर पागल झाली महाराज, पागल. अभिमान सांडूनी पांडवा, मग सर्वस्वे करोनी सेवा. अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली आहे का? माझा विषय सोडा आता. अरे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, जगात सर्वात सुंदर असणारी लक्ष्मी, हो, पण सौंदर्याचा अभिमान नाहीसा झाला. जगाच्या मालकाच्या जवळ गेली, गळ्यात माळ घालणार, देवानं पाठ फिरवली, पाठ फिरवल्याबरोबर अभिमान नाहीसा गेला, हो नाहीसा झाला. हात जोडले, देवानं विनंती केली, हे बघ म्हणली, तू श्रीमंताची मुलगी आहेस, तुला वाटेल माझ्याकडे काही अमुक तमुक, अजिबात काही भेटणार नाही. तुला माझ्या पायाची सेवा करायची असेल तर गळ्यात माळ घाल. बघा महाराज, लक्ष्मीमध्ये सुख मानते सध्या सगळं जग. लक्ष्मीमध्ये म्हणजे ते बघा आमचे बंडू पाटील, मी त्यांच्याकडून बघून शिकलोय काय काय गोष्टी. हा आमचे राजू दादा म्हणले तरी रात्रंदिवस फिरायचंय कशाला असं. मी आपलं बंडू पाटलानं माझ्या चढाव केलं, मी त्यांच्या चढाव करीत असतो म्हणलं. काय सबंध जग लक्ष्मीच्या मागं लागले महाराज. अरे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी राबतो नाही त्या कुटाने करतो महाराज. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची याच्या डोक्यावर, सगळ्याच्या आपल्या वाटोळाचं काळं पांढरं सगळं करतंय. कशासाठी? हे इकडं लक्ष्मी, पैशाला काय म्हणतात? लक्ष्मी. पैसा आणि लक्ष्मी एकच आहे, फक्त थोडा फरक आहे. दोन्हीतला फरक सांगतो पुढे चलतो अंबाजोगाईकर.
रात्री गाव झोपल्यानंतर मागच्या दारानं लपत लपत घरात प्रवेश करतो तो पैसा असतो. गाव झोपल्यानंतर गपचूप गपचीप मागच्या दारानं घरात प्रवेश करतो तो पैसा असतो. आणि सकाळी गाव जागा असताना समोरच्या दारातून वाजत गाजत घरात प्रवेश करते तिचं नाव लक्ष्मी असते. ऐका, अन्यायानं मिळवलेलं धन असतं काही काही, ते 10 वर्ष टिकतं, फक्त 10 वर्ष. 11वं लागलं की नाश होऊन जातं त्या धनाचा. ऐका हो, म्हणून शास्त्र सांगतं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. ऐका, चला काय चालू होतं आपलं. गोविंदराव कीर्तनच मानले अजून. लक्ष्मीच्या रंगात रंगू नको म्हणून लक्ष्मी रंगी रंगे रे श्रीरंगी. आजपर्यंत तर तुझं आयुष्य प्रपंचात गेलाय का? घरून शेतातून घरी, घरून शेतातून घरी, एक दिवशी मरीन मसनोटात नेऊन पुरी, एवढं झालंय तुझं. आहे का? पण आतापर्यंत झालं गेलं ते गंगेला. इथून पुढं लक्ष्मीच्या रंगात रंगू नको, तर लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगू ती रमारा. रंगी रंग रे श्रीरंगे, रंगी रंग रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंग रे श्रीरंगे, रंगी रंग रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंग रंग रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, रंग रंग रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, काय फुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर फुललासी पतंगे, रंगी रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगे रंगे रे श्रीरंगे, असं न करता काय बोललासी पतंगे. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगला या रंगीन तुका विठ्ठल सर्व. भगवंताचं चिंतन करायचे, रंगायचे म्हणजे त्याचे भजन करायचे. म्हणले महाराज भजन केल्यानं कुणाचा उद्धार झाला? अरे सामान्याचा उद्धार होईल यात नवल नाही, माणसाचा उद्धार होईल यात नवल नाही. एखाद्या विद्वानाचा, ऋषी मुनी जपी तपी संताचा उद्धार होईल यात नवल नाही दादा. नो, अरे ज्या पक्षाचं तोंड बघू नये त्या पक्षाचा उद्धार केला देवाने. आम्ही कोणाचं तोंड बघत नाहीत. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे, आणि तैसे दुर्जनाचे सर्वांग आहे का? मग आज खरं सांगा दादा, प्रत्येक गावागावामध्ये मारुतीरायाचे मंदिर आहेत का? रामचंद्र प्रभूचे आहेत. मारुतीराय कोण आहेत? येऊनी जन्माला मरकट, अरे तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ आहे का? हनुमंत म्हणाव्या कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे का? अरे ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाचा कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस आहे का? वानराचा उद्धार केला. सकाळी सकाळी तोंड बघितलं तर दिवस खराब होतो महाराज, तोंड बघू नये असं म्हणतात. पण त्याच हनुमंतरायाचं फक्त रामचंद्र प्रभूचं नाम चिंतन केल्यामुळे आज महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये, वस्ती असो, तांडा असो, वाडी असो, गाव असो, प्रत्येक गावामध्ये गल्ली बोळामध्ये सुद्धा कोणाचे मंदिर आहेत? हनुमंतराय कोण आहेत? उद्धार झाला का नाही महाराज? मालकाने सेवकाचा केलेला गौरव आहे.
हे सांगायचं सेवा केल्यानं माणूस किती मोठा होतो, मालकापेक्षाही मोठा होतो, मालकापेक्षा बी. बरं रामचंद्र प्रभूची कृपा झाली हनुमंतरायावर, कृपा कोणावर झाली? हनुमंतराय. कुणाची झाली? रामाची. मग आता ऐका, ज्यानं कृपा केली त्याला चालत जावं लागलं पलीकडे. लक्षात आलंय तुमच्या? अरे ज्यानं कृपा केली त्याला चालत जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली ते एका उडीत गेलं, एका उडीत गेलं. ही कृपेतली ताकद आहे, ही भजनातली ताकद आहे, ही नामचिंतनातली ताकद आहे. आणि म्हणून अरे तुमचा आमचा उद्धार होईल यात नवल नाही महाराज. रामायण उघडा, रामायण, रामायणामधलं हो कोणतं कांड? सुंदर कांड्यातच असं ना, जटायूचा प्रसंग कोणत्या कांड्यात? अरण्यकांड. अरण्यकांड काढा. अरण्यकांड. अरण्यकांडामध्ये ज्या वेळेला सीतामाईचं अपहरण झालं, रावण घेऊन गेला, ते इतिहास सगळ्याला माहित आहे दादा. पण सीतामाई आक्रोश करत होती, डावं फोडत होती. त्या वेळेला जटायू धावून गेला. जटायूनं बघितलं कुण्या तरी हो माई माऊलीचं अपहरण चालू आहे, बघितलं तर जगन्माता सीता आहे. हो रावणावर तुटून पडला, रावणावर तुटून पडला महाराज, तुटून पडला. रावणाला ऐकत नव्हता जटायू. रावणानं विचार केला हे सामान्य नाही पाखरू. रावणानं कपट केलं आणि कपटानं सांगितलं हे बघ म्हणले तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात एवढं सांग. त्यानं मोकळ्या मनानं सांगितलं माझं मरण माझ्या पंखात आहे, तुझं कशात आहे? रावणानं खोटं सांगितलं माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. डाव्या पायाचा अंगठा फोडण्यासाठी जटायू प्रहार करायला निघाला. एवढ्यामध्ये कृपान नावाचं शस्त्र रावणानं काढलं आणि जटायूचे पंख छाटले. जटायू तरपडून गेला. अरे रक्तफंबाळ अवस्थेमध्ये, पंख तुटलेल्या अवस्थेमध्ये जटायू होय राम हे राम हे राम करत होताय का? आणि त्याच वेळेला जंगलामध्ये रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण म्हणजे सीतामाईच्या शोधात निघाले होते. जात असताना पुढे बघितलं कोण दिसलं? आगे पडा गिद्धपती दे काय का. रक्ताच्या थारोळ्यात पंख तुटलेल्या अवस्थेमध्ये जटायू बघितला. जगाच्या मालकानं रामचंद्र प्रभू पुढे जातात, जटायूची मान आपल्या मांडीवर घेतात, जटायूच्या डोक्यावरून हात फिरवतात. हात फिरवल्याबरोबर चैतन्य प्राप्त झालं देहामध्ये. जटायूनं डोळे उघडले, बघितलं काय दिसलं महाराज? गुंडाळिल्या जटा तोची माता फेटा, गोजिरा गोमटा रामचंद्र. अरे 80 वर्ष हाडाचं पीठ खाऊन ध्यान करणाऱ्या महात्म्याच्या ध्यानाला न येणारा जगाचा मालक, पण आज जटायूची मान मांडीवर घेऊन होताय का? जटायूनं डोळे उघडले आणि ती जटायूची अवस्था बघितली. अरे गिद्ध पक्षी आहे दादा, गिद्ध पक्षी आहे, पण जगाच्या मालकाच्या मांडीवर मान आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. आणि तेव्हा रामचंद्र प्रभूने विचारलं जटायू ओ काका. काका म्हणले काका, कारण जटायू राजा दशरथाला मित्र मानत होते. आम्ही आमच्या सख्या काकाला काका म्हणत. सध्या जेवढे पुतण्यानं धोके दिलेत काकाला तेवढे महाराज जावयानं दिलं नाही. बरोबर आहे का नाही? तुम्हाला तर माहिती आहे त्यातली. क्वचित कुठं कुठं चुलते पुतणे चांगले आहेत महाराज. तुमच्या तालुक्यातले चुलते पुतणे चांगलेत. जरा विनंती फक्त यांना कोणी दृष्ट लावू नये. दादा जाऊन काळा धागा घाला दोघाला. चुलत्या पुतण्याची मार. अरे आम्ही आमच्या काकाला काका म्हणत नाहीत, पण एका गिद्ध पक्षाला ब्रह्मांडाचा धनी काका म्हणतो. काका ही अवस्था तुमची कोणी केली? त्यावेळेला जटायूचं भांडण देवासोबत आहे. जटायूनं महाराज उत्तर दिलं हो रावण म्हटलं नाही. जटायू म्हणतो नात दशानन येडी गती केली. त्याच्यातून भांडण होतं देवाकडं. देवा तुम्ही ज्याला 10 तोंडाचा केला त्यानं ही माझी अवस्था केली. अहो तुम्ही ज्याला 10 तोंडाचा केला ते एका स्त्रीचं अपहरण करता निघाला. ज्याला तुम्ही माणसाचं एकही तोंड दिलं नाही तो त्याच्यावर तुटून पडला. देवा हो मला माहीत होतं मी रावणा पुढं ताकदीनं वाळलेल्या काडीसारखा नाही, पण तुटून पडलो. परिणाम आहे का? जगाच्या मालकाच्या मांडीवर मरण आलं. मरण. देवाने विचारलं जटायू तुम्हाला जिवंत करू का? पुन्हा जिवंत करू? जटायूनं सांगितलं नाही देवा. का? मी ऐकलंय. काय ऐकलंय? 4 पुत्र त्या दशरथा.
आणि अंतकाळी 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण पाणी पाजायला कोणी नव्हतं हो. त्याचा थोरला मुलगा ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू, आणि त्याच्या मांडीवर माझं मरण. हा मरण्याचा चान्स मी कधी सोडणार नाही. हा जटायू सांगतो, जटायू ऐका. का सांगतोय? उत्तर ऐका आता. जटायू म्हणला, देवा अरे मरायच्या वेळेला मुखाला नाव आल्यानंतर तो पापी जरी असला, अधम जरी असला तरी मुक्त होतो, हे मी ऐकलंय. गीतेतला पुरावा आहे. अंतकालेच मामेव, किंवा अंतकाळी ज्याच्या नाव आले मुका. आणि तुका म्हणे सुका, म्हणून तो जटायू सांगतोय. तुलसीदासजी वर्णन करतात, जाकर नाम मरत मूक आवा, आदम ही मुक्त होई श्रुती गावा, आदम ही मुक्त होई श्रुती गावा, जाकर नाम मरत मूक आवा, जाकर नाम. सो ममलोचन गोचर आगे, गोचर आगे, राको देह नात तेहि खागे, नात तेहि खागे, जाकर नाम मरत मुख आवा. रामचरित मानस मधली चौपाई बर का दादा. जाकर नाम मरत मुख आवा, आदमही मुक्त होई श्रुती गावा. ओ जटायू म्हणतो, अंत काळाच्या वेळेला तू आधम पापी असला तरी तुझं नाव मुखाला आलं, त्याचा उद्धार होतो. अरे त्याच्या मांडीवर माझं मरण आहे, मरणाचा चान्स कसा सोडू? मी का सांगतो? अरे हे राम, हे राम, हे राम, हे राम. फक्त सांगितलं होतं जटायूनं, देवा फक्त माझी सीतामाई कोणी चोरून नेली एवढं सांगण्यासाठी मी प्राण राखून ठेवले होते. बस आता तुम्हाला सांगितलं, माझं आता काम संपलं, प्राण सोडतो, कारण हा मी मरणाचा चान्स सोडणार नाही. मी का सांगतो ऐका. अरे मरायच्या वेळेला गीत पक्षानं रामचंद्र प्रभूचं नाव घेतलं, परिणाम मांडीवर मरण आलं. तुम्ही आम्ही त्याचं नाव घेतल्यानंतर तुम्ही येड्या बाबडीत कसं मरताल आहे का? कुठं मरताल तुम्ही? तुम्ही चांगल्या ठिकाणी जाताल ना. म्हणून त्याचं नाव, आणि मरायच्या वेळेला नाव येण्यासाठी काय हे एवढं सोपं आहे वय महाराज? मरायच्या वेळेला मुखाला नाव येते? नाही नाही म्हणले, आदल्या दिवशी मरायच्या आदल्या दिवशी आम्ही माधवरावला सांगू गावातले भजनी गोळा करायला. माधवरावकडे तेच काम आहे आता. उद्या म्हातारा मरणार म्हणजे की रात्री गावातले भजने बोलू म्हणजे भजन करू, भजन करत करत म्हातारा गेलं की उतारच. एवढं सोपं आहे वय. अरे 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठं महाराज 95% मार्क पडतात. 3 तासाचा पेपर व्यवस्थित जाण्यासाठी महेशराव वर्षभर अभ्यास करावा लागतं. तसं शेवटच्या वेळेला मुखाला नाव येण्यासाठी आयुष्यभर भजन करावं लागतं. तेव्हा शेवटच्या वेळेला मुखाला नाव येतं. म्हणून भजन केलं, शेवट गोड कुणाचा झाला? एका गीत पक्षाचा झाला. अरे जाऊ द्या, गीत पक्षाचा नाही, एका कोणत्या शेबरीची जात कोणती ती? अनुसूचित मध्ये आता ते आलंय तुमचं काहीतरी भिली ते ह्या भाषेत सांगलो मी. ह्याच्या हे आपले आरक्षण पडल्यामुळे मला आठवलं आता. कोणती? एसटी मध्ये भिल्लीन. हो, शेबरी कोण्या ह्याच्यात होती? अरे मग या समाजातली असणारी भिल्लीन शबरी मुक्त केली महाराज. हे बघा, जातीवर काही नसतंय का? अरे जातीचा जर विचार केला तर रावण ब्राह्मण कुळातला होता. रावण ब्राह्मण कुळातला असताना सुद्धा भ्रष्ट झाला. आणि शबरी शबराची असताना सुद्धा, एका उपेक्षित समाजातली असताना सुद्धा मुक्त झाली. का? अरे जातीवर काही नसतं दादा, कर्मावर सगळं असतं. ज्याचे कर्म चांगले आहेत त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही का? काही कपाळाला गंध लावतात चांगले आहे का? पण बोला की, मोठाले गंध आणि धंदे
किशे कापण्याची. आता तर मला एवढं अवघड वाटलं महाराज, मी रात्री ते बघितलं. दादा काय होईल देशाचं काही सांगता येत नाही बुवा. जे तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी आहेत. रात्री हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये. कोणतं गाव ते? पहलगाम. तिथं रात्री हल्ला झाला. 27 माणसं मारली महाराज आपले भारतीय. 27 माणसं. आता भोळे बाबडे माणसं महाराज. ते अतिरेकी आले आर्मीच्या वेशात. आर्मीच्या वेशात आल्यानंतर काय करणार आहे कोण? आर्मीच्या वेशात आले. आम्ही तुमचं रक्षण करण्यासाठी आलो म्हणून सांगितलं. आणि येताना महाराज फक्त धर्म विचारला त्यांनी. धर्म, जात विचारली नाही. जरा जातीचे माणसं जरा लक्षात घ्या. जात विचारली नाही. तुझी कोणती धनगराचा आहेस का, हटकराचा आहेस का, वंजाऱ्याचा आहेस का, मराठ्याचा आहेस का, ब्राह्मणाचा आहेस का, मारवाड्याचा आहेस का, कोमट्याचा आहेस, हे नाही विचारलं. जात नाही विचारली, धर्म विचारला. हिंदू धर्म म्हणून सांगितल्याबरोबर त्याला उडवलं आहे का? जरा डोक्यासमोर विचार, डोळ्यासमोर विचार. हो, चित्र आणा. 27 भारतीय महाराज उडवले. लहान लहान लेकरं रडत होते. ती माऊली रडत होती, माझ्या लेकराला तरी ठेवा. लेकरं सुद्धा ठेवले नाही का? आम्ही इतर लढायला लागलो जातीसाठी महाराज. अरे जाती तुम्ही काही गोष्टीसाठी ठेवा ना, पण ह्या मंडपात येताना तरी हो हिंदू म्हणून एकत्र या. अरे इथून पुढे तुम्ही हिंदू म्हणून एकत्र नाही आले, आज जम्मू काश्मीरला जे घडलं ते लातूर परभणीला घडायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. हे वेळ लागणार नाही. आम्हाला एक व्हावं लागणार आहे. हे सगळे जातीचे तुकडे बाहेर काढावं लागणार नाहीत. जातीचे जोडे बाहेर काढून जेव्हा आम्ही समाजात येऊ तेव्हा हिंदू म्हणून एकत्र आलं तरच आमचं काहीतरी भविष्य आहे. नाहीतर तसं व्हायला जास्त वेळ लागणार नाही महाराज आपल्याकडे. ऐका हो, डोळ्याला धारा लागल्या. ते चित्र बघितलं, कीर्तन करू वाटणं गेलं. फेटा बांधण्याची सुद्धा इच्छा नव्हती महाराज. काही म्हणतात महाराज तुम्ही हे कीर्तनात बोलता. आम्ही काय नुसतं माळकरी झालो म्हणजे काय झालं महाराज? आमच्या तुकोबऱ्यांनी सांगितलंय ना. काय सांगितलंय? भले तरी देऊ काशीची लंगुटी नाताळाची माती. काय म्हणते महाराजांनी असं बोलायला सोपते का? आमच्या काल परवा का महाराजाच्या शिव्या ऐकल्या एक जणांना. शिव्याच ऐकल्या महाराज. एखादा माणूस किती ऐकून घेते महाराज. महाराज झाले म्हणजे काय झालं? काही म्हणावं का कुणालाही? बरं तुम्हाला आमचे चमकणारं सगळं दिसतं. आमचा चमकेपणा दिसते महाराज. आमची गाडी दिसती, आमचे कपडे दिसतात, आमचे बोटं पिवळे दिसतात. पण आम्ही रात्र रोडवर आहेत हे कधी दिसतंय का तुम्हाला? रात्री बाबूराव मामाच्या घरी 2:30 वाजता खाल्लंय आम्ही. किती वाजता? तुम्ही दिवसात 3दा खातात. आम्ही 24 तासात आम्हाला 2:30 वाजता मिळालंय खाला. हे कधी दिसलं का तुम्हाला? आम्हाला समाजासमोर फ्रेश राहावं लागतं आहे का? लोकाला महाराज लोकांचे पैसे दिसतात. पैसे तुम्हाला मी 1000 रुपये रोज देतो फक्त गाडीत बसण्यासाठी. काहीच करायचं नाही, गाडीतच बसायचं फक्त, माझ्यासोबत फिरायचं. तिसऱ्या दिवशी तुम्ही घरी जर नाही आला तर काय म्हणा? एवढं सोपं नाही महाराज. 500 किलोमीटर गाडीत प्रवास असते महाराजांचा. लोकाला आमचे पैसे देतात. अरे पण वारकरी संप्रदायातले महाराज मंडळीला तुम्ही पैसे दिले, काय चुकलं तुमचं? परप्रांतातले लोक येऊन 10 कोटी घेऊन चालले हे दिसत नाही तुम्हाला? परप्रांतातले लोक 10 कोटी घेऊन जातात हे दिसत नाही कधी तुम्हाला? आणि आपल्या वारकरी संप्रदायातले ज्ञानोबा तुकोबारायचे विचार सांगणारे ज्ञानोबा तुकोबारायचे लेकरं अरे आज 10-5 रुपये कमावं लागलेत. ते काय कमवून काय कुठं घालीनच महाराज. चोकोबारायचं मंदिर बांधलं त्या पुरुषोत्तम पाटलांनी. चोकोबारायचं मंदिर वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांचे मंदिर होते. फक्त चोकोबारायचं मंदिर पंढरपूर सोडून कुठंच नव्हतं. ते चोकोबारायचं मंदिर कोट्यावधी रुपये खर्चाने बांधलं. एवढं मोठं मंदिर, नुसतं मंदिरच बांधलं नाही तर तिथं हजारो विद्यार्थी घडतात. एवढं कार्य त्या पुरुषोत्तम पाटलांनी केलं आणि त्याच्या मागं लागले ते एक श्लोक चुकला म्हणून. ज्यानं चूक काढली त्याचे सगळं बुडापासूनच चुकलं सगळं. अरे पण आपल्यात आपली गोष्टी आहे. माझं चुकलं तुम्ही मला घरी येऊन सांगू शकता, फोनवर सांगू शकता चुकलंय, मी सुधरीन ना. कुठलाच माणूस पोटातून आईच्या शिकून येत नसते सगळं. पण हे उगा कोणीतरी नाव मोठं होईल म्हणून कोणावर काही शिंतोडे टाकायचे पसलायचं पुढं. कधीतरी आम्हाला एक व्हावं लागणार हे सगळं विसरून तरच आमचं भविष्य लक्षात ठेवा.
विठाल शबरीचा उद्धार केला महाराज. अरे मातंग ऋषीची सेवा केली शबरीनं. बाल वयामध्ये लग्न करण्याची पद्धत होती. शबर राजाने तिच्या लग्नाची तयारी केली. लग्नाची तयारी केली म्हणजे अशोकराव मामा ऐका, लग्नाची तयारी त्यांनी केली. लग्नाची कोणती तयारी होती? मोठमोठे माठ होते, माठ दारात. कशाची? मट्ट्याची. कशाची? मट्ट्याची म्हणून बघा लगेच. दारूची माठ होते आणि पशुची दावण होती दारात. शबरीने विचारलं बापाला, बाबा म्हणे हे माटण हे दावण कशाची आहे? बापानं सांगितलं पुरी आपल्यामध्ये लग्नात ही मेजबानी असेल तर पाहुणे खुश होतात, नाही तर पाहुणे नाराज होतात. म्हणजे उद्या हे माट संपणार, ही दावण संपणार, यांची हत्या होणार. शबरीने विचार केला एवढी गोजीरवाणी पशु माझ्यामुळे जर मरत असतील तर मी लग्नच करणार नाही. रात्री महाराज झोप आली नाही, पहाट निघून गेली, पुन्हा बापाच्या डोळ्यात मरेपर्यंत दिसली नाही. हो बापानं तपास केला पण ती एका जंगलामध्ये दाट झाडीमध्ये 15 दिवसापासून मरून पडेला उंट त्या उंटाच्या सापळ्यात लपून बसली होती. दुर्गंधी आल्यामुळं तिथं कोणी आलं नाही. तपास संपला. अनुमान प्रमाण काढलं हिला कोणीतरी खाल्लं असावं म्हणून पूर्वजन्माच्या पुण्याईनं ती शबरी मातंग ऋषीच्या आश्रमासमोर एका झाडावर लपून बसायची. आश्रम ते पंपा सरोवर 2-3 किलोमीटरचा रस्ता हाताने साफ करायची. तर बाल होती, तरुण झाली, तरुण होती, पुरोड झाली, पुरोड होती, म्हातारी झाली. बंडू पाटील शबरी म्हातारी झाली, म्हातारी सेवा करत होती पण कधी जन्मात डोळ्यासमोर आली नाही. अरे आम्ही इथं थोडंफार भजन करतो लगेच पुढे पुढे येतो आहे का? थोडंफार सेवा करायची ना आम्ही लिहायची अमुक आहेत म्हणून तमुक म्हणून सांगायचं आहे का? शबरीनं महाराज जन्मभर सेवा केली गणेश महाराज पण डोळ्यासमोर आली नव्हती. ज्याची खरी सेवा असते ना त्याला फळ मिळतेच आहे का? पुढे पुढे यायची गरज नाही त्याला कॅमेऱ्यासमोर. आणि कॅमेऱ्यासमोर आलेली माणसं लगेच कळतात. काय चालू आहे आपलं? डचकू नका. काय चालू आहे? हा शबरी बाल होती, तरुण होती, म्हातारी झाली पण जन्मात कधी सापडली नाही. पण म्हातारपणामुळं एक दिवस झाडावरून उतरायला विलंब झाला. रस्ता साफ करताना गुरुदेव उठले. जाताना बघितलं तर रस्त्यामध्ये कोणतरी चुळबुळ करायले. जरा विचार करा, जन्मात सापडली नव्हती ती शबरी रस्ता साफ करण्यासाठी 2-3 किलोमीटरचा किती वाजता उठत असेल? किती वाजता उठत असेल? 10:30 वाजता. 4 वाजता तर महात्मेच उठतात. पूर्वीचे महात्मे पहाटे उठून आंघोळ्या करायचे. आता आमच्यासारखे 10ला उठतात. कीर्तन झालं करू का? बरोबर. मी सांगत नाही, माझ्या पद्धत सांगणार नाही. अशोकरावजी ऐका, प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या झोपण्याच्या उठण्याच्या. पहिला प्रहर हर कोई जागे, दूसरा प्रहर भोगी, तीसरा प्रहर तशकर जागे, चौथा प्रहर जोगी, चौथा प्रहर जोगी. अरे 7 ते 9 सगळे घरात जागी असतात. कोणी जेवण करतं, कोणी टीव्ही बघतं, कोणी पडलेलं असतंय का? 9 ते 12 भोगी, 12 ते 3 तस्कर म्हणजे चोर, आणि ते 3 ते 6 कोण जागतात? ऋषी मुनी. पूर्वी काकडा होता जोगी आया, जगजोगी जगजोगी ऐका, हे 3 ते 6 होतं. मग जरा विचार करा, मातंग ऋषी स्नानाला 3 वाजता बाहेर पडत असतील तर त्यांचा रस्ता साफ करणारी ती शबरी किती वाजता उठत होती? हा तुम्ही होते काय तिथं विचारायला? कोणी 1ला म्हणाले, कोणी 12ला. ती एक जण म्हणाले मग तू तरी होता का? मी होतो ना. जे जे झाले अवतारण तू आम्ही होतो. आपण सगळेच होतो तिथं महाराज. कोणी कोणी होतं, कोणी काही होत आहे का? पण जन्मात सापडली नाही. एक दिवस सापडली पण हात जोडले महाराज, लटलट कापू लागली. मातंग ऋषीने विचारलं कोण ग तू? मी शबरी आहे. इथं काय करते? हे रस्ता साफ करते. हे कोण केलाय? मीच करत होते. सांगून का केला नाही? तिनं सांगितलं माझ्यासारख्या उपेक्षित जातीतल्या एका गरीबाची तुम्ही सेवा घ्याल का नाही, स्वीकारा का नाही म्हणून मी न सांगता केली. अपेक्षा काय? तुमच्यासारख्या महात्म्याची सेवा घडावी एवढीच अपेक्षा आहे. मातंग ऋषीनं हात जोडले तिच्या भक्तीला महाराज. शिष्य म्हणाले गुरुदेव ही उपेक्षित जातीतली आहे, हिनं आपला रस्ता हातानं साफ केलाय, बाधा आली आपल्या कर्माला, दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. गुरुदेवानं सांगितलं, अरे कोण म्हणलं हे जातीचे तुकडे देवानं केले नाहीत, माणसानं केले. देव फक्त एकच जात मानतो, भक्ती कर नाता ऐका.
उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त दे कोणिया सज्जन कसं या विकू लागे माझे अभंग वाचून घ्या. शिष्याला वाटलं म्हातारपणात जास्त डोकं चलवणं गुरुचं दुसऱ्या रस्त्याने गेले. स्नान न करता परत आले. गुरुदेव म्हणले काय रक्तानं भरलाय म्हणले सरोवर रांगोळ कुठं करायचे स्नान. गुरुदेवानं सांगितलं जिनं जन्मभर भक्ती केली आपली सेवा केली तिची उपेक्षा केल्यामुळं तुम्हाला हे फळ मिळालं. एक काम करा तिच्या पायाचं तीर्थ घ्या सरोवरात टाका. अरे पायाचं तीर्थ घेत असताना शबरी लटलट कापत होती. हे गुरुदेव कुठल्या नरकाला घालता हे असं का करता. तेव्हा त्या गुरुदेवाने उत्तर दिलं शबरी अरे तुझ्या चरणामध्ये सर्व तीर्थांना पवित्र करण्याची ताकद आहे. आज तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया परम काळ पाया तरी वसे वैष्णवा. ऐका म्हणून शबरीचं तीर्थ घेतलं. सरोवर पूर्वीसारखं झालं. सगळं कळालं. आणि एक दिवस मातंग ऋषी शबरीला सांगू लागले शबरी आता माझी जाण्याची वेळ आली. मी निजधामाला जाणार आहे. डोळ्याला धारा लागल्या होत्या. शबरी रडत होती. असं काय बोलता गुरुदेव सगळ्यांना जावं लागतं पोरी ऐका. पण तुझं एक महत्वाचं गोष्ट संदेश सांगायला आलोय. काय सांगायला आलात. 80 वर्ष हाडाचं पीठ खाऊन ध्यान करणाऱ्या महात्म्याच्या ध्यानाला न येणारा जगाचा मालक पण तुझ्या झोपडीत तुला दर्शन द्यायला येणार आहे. कधी येणार हे सांगितलं नव्हता. तारीख सांगितली नव्हती. वार सांगितलं नव्हता. तिथी सांगितली नव्हती. गुरुदेव निजधामाला गेले. त्या दिवसापासून शबरी देवाचं भजन करू लागली. महाराज शबरी मगन है राम भजन में. शबरी मगन है राम भजन में. राम दरस की आस है मन में. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराज तब आसन पर बिठाऊंगी. मिटे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. अरे एवढं भजन केलं परिणाम जगाचा मालक आला. जगाचा मालक अरे आम्ही देवाच्या मंदिरात जातो ही भक्तीच आहे. पण भक्तीची पराकाष्ठा कशाला म्हणायचं. भक्त देवाच्या दरबारात जातो ही भक्ती आहे. पण देव भक्ताच्या झोपडीत जातो भक्तीची पराकाष्ठा आहे. जगाचा मालक दर्शन द्यायला शबरीच्या झोपडीत गेला. दर्शन दिलं. शबरीचा उद्धार केला. कशामुळे उद्धार झाला हा फक्त नामचिंतनाने झाला. म्हणून शेवटच्या वेळेला नाव येण्यासाठी जन्मभर भजन करावं लागतं. म्हणून इकडं तिकडं न रंगता त्याच्या रंगात रंग. त्याचं भजन कर शेवट गोड होईल. बाकी सगळं जाणार आहे. हो शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जाया शरीर शरीर वाह धरती अभिलाष वाह शरीर दयाते देवन दरिया बिलास जेने शरीर जाया वाह किशनराव वाह शरीर जाया जाया ठेवणे शरीर जाया सोळंकी साहेब हात वर करा. माने साहेब बबनरावजी बघा आमचे बबनराव. हो बघा
एवढ्या आजारातून सुद्धा तंदुरुस्त होऊन आज भजनामध्ये हात वर करून भजन करायला लागले. माणूस बघा, आणि तुम्ही धडधाटक चांगले असताना सुद्धा तुम्ही हात खाली घ्यायले, तुमचे हात घरापर्यंत जाणार नाहीत, लक्षात ठेवा. मोठ्या प्रेमानं एकदा मुकाला त्याचं नाव येण्यासाठी क्लिअर करा थोडं. हजारो जन्माचं पुण्य लागतंय का? अरे आज बापूसाहेबजी यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांना आयुष्यभर मिळणारी शुद्धुरी आज मिळणार आहे त्यांना, आणि ती शुद्धुरी म्हणजे तुमच्या नामचिंतनाची. म्हणून मोठ्या प्रेमानं भजन करायचंय, भजनाचं पुण्य त्यांच्या पारड्यात अर्पण करायचंय. म्हणून मोठ्या प्रेमानं भजन, हातानं टाळी, मुखाने नाव. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. सर्वांनी टाळी टाळी टाळी, वा वा, टाळीचा आवाज. अरे आज वैकुंठवासी बापूसाहेबजी वरून खाली बघत असतील आणि हे चित्र पाहून त्यांच्या डोळ्याला आनंदाच्या धारा लागल्या असतील आणि ते डबडबल्या डोळ्याने अशोकरावांना, चंद्रकांतरावांना भरभरून आशीर्वाद देत असतील की माझ्या लेकराने एवढा मोठा सोहळा आज केला माझ्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. खरं सांगू, अरे 80 कोटीचे मालक गेले, त्यांच्या मुलांनी धावा सुद्धा घातला नाही. धावा 80 कोटीचा मालक गेला श्रीनाथ खंडेलाल, वृद्धाश्रमात गेला, धावा झाला नाही. धावा काय भाग्यवान असते बापूसाहेब की त्यांची दोनही सुपुत्र आज एवढा मोठा सोहळा त्यांच्या निमित्ताने घडवतात. म्हणून आज त्यांच्यासाठी हा पर्व काळ आहे, पुत्रासी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा अंत काळ, ती धर्माची वेळ अति पवित्र आहे का? आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, पुत्र पुत्र म्हणजे कशाला म्हणायचं आहे का? अरे जे पितराते तारीती, पूर्वजाते उतरती, आईशी पुत्र संपत्ती दुर्लभ आहे का? म्हणून हे बापाच्या निमित्ताने, गेलेल्या पूर्वजांच्या निमित्ताने अन्नदान, ज्ञानदान, नामदान हे असं जर केलं ते आशीर्वाद देतात. हो, तुका म्हणे पितर आशीर्वाद देतील, कल्याण इच्छित या कुळा. नाही काही केलं तर श्राप देतात. हा कटा द्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून आजचा हा दिवस त्याच्यासाठी पर्व काळ आहे. मोठ्या प्रेमानं भजन करायचंय सगळ्या मंडळीनं. टाळ वाजणार नाही, फक्त टाळी वाजणार आणि तोंड वाजणार. पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा. येताना जेवण केले ना? जेवण केले ना येताना? जरा जेवण केले म्हणे करा जरा. बघा जीव गेले नाही. पॅन्डिलेंगा पॅन्डिलेंगा, बघा बरं बाबा आहे जरा सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, ओ पंढरीच्या विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. वा वा, हरि हरि ठोबा रखुमाई. हा
हो पार घुमाई, हो पार घुमाई, हो पार घुमाई, हो पार, हो पार, हो पार, हो पार, हो हो शरीरच आपलं नाही तर शरीरासंबंधी नाते गोते आपले नाहीत महाराज. तुमचं आमचं द्या सोडून रावणाला 1 लाख मुलं 1.25 लाख नातून 80,000 बायका होत्या पण शेवटच्या वेळेला कोणी कामाला आलं नाही. गजेंद्र आठवा भागवत कथेतला श्रीमद भागवत कथेमध्ये गजेंद्राचा दृष्टांत आहे. एवढा परिवार गोविंदराव पण एकही कामाला आलं नाही का. तुमचं आमचं कुठं घेऊन बसलात. हे सगळे आराम के सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिलाए जाने का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. म्हणून शेवटचा एकच पाहुणा आहे आणि बाकीचे हो कैसे घोडी कैसे द्वार मिथ्या माईक संसार सका जोडा परमेश्वर कामा येईल शेवटी आहे का. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधारा, शरीर जायाचे ठेवणे धरशी अविलास जने. अत्यंत सुंदर सोहळा आमच्या माने परिवाराने घडून आणला. खरं तर मी बाप दर वर्षी सांगतो किंवा दर कीर्तनाला बापाचा असेल तर बाप सांगत असतो, आईचा असेल तर आई सांगत असतो बरं का. आता मी असं ठरलंय हे सांगायचे बरं का. काही काही माणसं म्हणतात मायबाप सांगायची गरज काय, मायबापच सांगावं लागेल सध्या. मी सांगून गेलो ना 80 कोटीचा मालक गेला वृद्धाश्रमात, मायबाप नाही सांगायचं का, मेवना मेवणी सांगावं काय आता, का सासू सासरा सांगायचं आहे आता. अरे हे श्रावण बाळाचा देश आहे हा. श्रावण बाळाचा ज्यानं पूर्वजांना तारण्यासाठी स्वर्गाहून गंगा आणली त्या भगीरथाचा देश आहे हा. धन्यवंशी जन्माला भगीरथन पूर्वज आणून केली, गंगा आणून पूर्वज केली मुक्त आहे का. आणि या देशामध्ये हा श्रावणाचा देश असताना स्वामी विवेकानंदासारख्या महात्म्याचा महापुरुषाचा देश. अरे आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 16व्या वर्षामध्ये क्रांती करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा देश आहे. आणि त्या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माणच होणं आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज. 80 कोटीचा मालक गेला, 80 कोटीचा काल परवा सांगितलाय का. अरे हे वारकरी संप्रदाय संस्कार आहेत म्हणून कुठेतरी माणसात माणूस जिवंत आहेत आहे का. हो हे महात्मे काय पागल नव्हते, काय वेडे नव्हते, हे तुम्हाला सगळं करायला लावायला आहे का. आज मी यांना धन्यता का देतो, माझं पाकिट वाढावं म्हणून ह्याचं कौतुक करीत नाही. हो मला माहित आहे ते पाकिट किती कौतुक केलं नाही केलं तरी तेवढंच देणार आहे. पाकिटात काय बदल होणार नाही. पण मी कौतुक का करतो, काल परवा नाशिक सारख्या शहरामध्ये एक व्हिडिओ आलता, व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बघा. बाप गेल्यानंतर बापातला इकडं धावा हे अंतविधी करायच्या ऐवजी मुलं भांडायला लागली होती तिथं एकमेकाच्या अंगावर. एवढी प्रॉपर्टी कमवायची नाही, लेकरं तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टर आणायच्या ऐवजी वकील बोलून आणतात म्हणून. बरोबर आहे का नाही. आमचे गंगाखेडचे शिक्षक गेले बरं का, शिक्षक जनाबाई कॉलेजचे पण यांचं कौतुक का करतो, वडील गेल्यानंतर वर्ष जाऊन पण आज इथं बघितल्यानंतर असं वाटतं की नुकतंच त्यांचं देहावसान झालेलं आहे आणि त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने एवढा सोहळा आहे. एवढी ताजी गोष्ट घडलेली असावी, एवढा सुंदर सोहळा आमच्या अशोकरावने आणि चंद्रकांत भाऊने घडून आणला. पण त्याच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे जोरदार. अरे बाप जिवंत असताना कळत नसतो, बाप गेल्यानंतर कळत असतो. आणि मोठ्या मोठ्याचं सांगतो दादा, मोठ्या मोठ्याचं सांगतो. बापासाठी जंगलामध्ये रामचंद्र प्रभू रडले. अरे बाप जिवंत असताना कळत नसतो, बाप लेकराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी करतो आहे का. अरे स्वतःच्या स्वप्नाचा चुराडा करतो लेकराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी. अरे अर्ध्या पोटी राहतो, तुटके चपला घालतो, फाटके कपडे घालतो, मळकट कपडे घालतो आहे का. आणि बैलासारखा राब राब राबतो पण लेकराचे स्वप्न पूर्ण करतो. लेकराचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून घेतो. एवढा बाप आमच्यासाठी जिवंत असताना डोंगरासारखा आधार असतो. पण तो बाप हयात असताना कळत नसतो, तो बाप गेल्यानंतर आठवतो आहे का. गेल्यानंतर आपला बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, हातात काठी असू द्या, पण जोपर्यंत घरात खुर्चीवर बसून असतो तोपर्यंत फार मोठा आधार असतो. अरे एकदा बाप गेला, तुम्ही किती मोठा फोटो लावा दादांनो, घराचं वजन जातं रे, घराचं वजन. मंदिरामधली मूर्ती भंगल्यानंतर मंदिर कसं उदास दिसतं, तसं बाप गेल्यानंतर घर उदास दिसतं. लक्षात ठेवाय का. बाप गेल्यानंतर घर उदास दिसतं. वडील गेलेत
आणि मी नेहमी सांगतो, जेव्हा आनंदाचे दिवस येतात ना, तेव्हा आशीर्वादाची धाप निघून जात असते. आज आशुकरावच्या घरी काही कमी नाही, मुलगा एकटाच आहे. मारुतीसाठी एवढं सुंदर घर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, मुली चांगल्या घरी गेल्या, चांगल्या घरी दिल्या. मागं परतून बघायची गरज नाही. पण हे वैभव बघायला त्यांचे वडील आज बापूसाहेब पाहिजे होते. ऐका, आज बापूसाहेब पाहिजे होते. आज ते घर बघितलं असतं तर खरा आनंद त्यांच्या बापाला झाला असता. पण जेव्हा आनंदाचे दिवस येतात तेव्हा पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारी व्यक्ती निघून जात असते. ऐका, पण ते जरी गेले तरी जिथं असतील तिथून ते डबडबल्या डोळ्यांना या परिवाराला आशीर्वाद देत असतील. आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मरेपर्यंत काही कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मरेपर्यंत कमी पडू देणार नाही. सुंदर सोहळा. पुन्हा एकदा यांना धन्यवाद देतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, बुद्धीचा दोष, योग्य वाटलं ते गुरुवर यांचा प्रसाद. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी अवकात नहीं, ये कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो कैसी बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.